नमस्कार मंडळी. सो काही वर्षांपूर्वी ना माझा एक सिम्पल फंडा होता. मी जर लोकांना मदत केली तर लोकांनी मला मदत केली पाहिजे. मी जर लोकांवर प्रेम केलं तर लोकांनी पण माझ्यावर प्रेम केलं पाहिजे. सिम्पल मॅथमॅटिकल इक्वेशन. मतलब ए इज इक्वल टू बी, सो बी शुड बी इक्वल टू ए. मग मी ना जाऊन जाऊन लोकांना मदत करायचे, लोकांवर प्रेम करायचे, वेळ घालवायचे. आणि त्यावेळेला ना मी म्हणजे माझे डायलॉग्स असे असायचे की आपण सगळ्यांबरोबर नीट वागलं तर सगळे आपल्याबरोबर नीट वागतातच ना, असं काहीतरी बकवास बोलायचे मी. आणि ना दिमाग में भाई लोग लेजर ठेवलं होतं मी, प्रॉपर लेजर. म्हणजे नाव, वेळ, तारीख, वार, कोणाला किती मदत केली आहे, किती वेळा मदत केली आहे, किती वेळासाठी मदत केली आहे, का केली आहे, पूरा डेटा तैयार लोगों का. एकदम दिमाग में फिट. आणि मग असं व्हायचं की कधीतरी मला पण मदत लागायची आणि मी म्हणायचे चलो आत्ता ही सगळी लोकं येऊन मला मदत करणार. मतलब प्रॉपर ट्रान्झॅक्शन होतं ते. आणि कधीतरी असं व्हायचं की नाही जमायचं लोकांना किंवा त्या वेळेत नाही जमायचं. मग माझा जो काही संताप व्हायचा की हे जगच असं आहे, कोणाची कितीही मदत करा, आपल्याला आपली जेव्हा वेळ असेल तेव्हा कोणीही आपल्याला मदत करत नाही आणि काय उपयोग कोणाला मदत करून, वगैरे 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 वगैरे. म्हणजे मी जेव्हा मदत करायचे तेव्हा इट वॉज विथ सम एक्सपेक्टेशन. आणि दुसरी गोष्ट, मदत ही क्वांटिफाय कशी करणार? म्हणजे किती, ती काय वस्तू नाही आहे ना की ATM मशीनमध्ये एवढं प्रेम टाकलं तर तेवढं परत आलं पाहिजे. पण मला वाटायचं की हे असंच झालं पाहिजे. मग माझ्या लक्षात आलं की बॉस दिस वॉज मोर ऑफ ॲन इमोशनल इन्व्हेस्टमेंट. मतलब मी त्यावेळेला इतक्या वर्षापूर्वी एवढी मदत केली, मग त्याच्यावरचं व्याज सगळं मिळून मला रिटर्न्स असे आले पाहिजे. द वर्ल्ड डज नॉट फंक्शन लाईक दॅट बॉस. दुनिया ऐसी नाही आहे. तुला मदत करायची आहे तर कर, नाही करायची तर करू नको. सिम्पल. मतलब असंही होऊ शकेल ना की कोणीतरी तुला मदत करेल ओळख नसताना, गरज नसताना. आणि जग असं नसतं. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येक व्यक्तीची मदत करायची पद्धत वेगळी असते, एक्सप्रेस व्हायची पद्धत वेगळी असते. सो दिस इक्वेशन इज रॉंग, कम्प्लिटली रॉंग. तुला मदत करायची आहे, गो अहेड अँड डू इट. तुला बरं वाटेल म्हणून, सिम्पली बिकॉज इट इज गोइंग टू मेक यू फील नाईस. इट विल मेक यू फील अ बेटर पर्सन. तुला प्रेम करायचं आहे, मनापासून प्रेम कर आणि छान वाटेल ते करून. ट्रस्ट मी, द मिनिट मी त्याला एक एक्सपेक्टेशन लावलं की बाबा मी याच्यावर एवढं प्रेम केलं आहे, आता ह्यानी माझ्यावर एवढं प्रेम केलं, डझंट वर्क दॅट वे. हे मी म्हणजे अनुभवाने शिकले. इट टुक मी अ लॉट ऑफ टाईम टू लर्न दिस, बट आय ग्रॅज्युअली स्टार्टेड अंडरस्टँडिंग की बॉस, डू वॉट मेक्स यू फील गुड. Be nice because you want to be nice, not because it's good or it's technically right or you will get something in return. Do it because it will make you feel a better person. It will make you feel more humane. आणि तो आनंद ना खूप वेगळा असतो. It's they say it can be unconditional. I don't know, त्याला let's not put a tag to it, but do it just because you want to do it. तो ये ना आपण नीट वागलो तर जग नीट वागेल, बकवास आहे. जगाला वागायचं तसंच वागणार आहेत. पीपल आर गोइंग टू बिहेव द वे दे वॉन्ट टू. आय कॅनॉट कंट्रोल दे बिहेवियर. आय कॅनॉट कंट्रोल दे इमोशन. अरे माझंच वागणं मला नीट कंट्रोल करता येत नाही तर दुसऱ्यांचं कुठे करू मी? So the best way is be good to people because you want to be good, not because you're going to get something in return. क्या वाटतंय? म्हणजे काय वाटतंय? I think this has been a learning process for me आणि मी अजूनही शिकते आहे. Why? I'm not done yet.